मित्रांनो, सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत एप्रिल 2023च्या चालू घडामोडी जे तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये विचारल्या जाऊ शकते असे मी भाग 18मध्ये 95 MCQ प्रश्न आणलेले आहेत जे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. चालू घडामोडी 25 एप्रिल 2023. प्रश्न क्रमांक 1. सुदानमधील देशांतर्गत युद्धात अडकून पडलेल्या भारतीयांना देशात आणण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कोणती मोहीम सुरू केली आहे? ऑप्शन ए ऑपरेशन कावेरी, ऑप्शन बी ऑपरेशन गंगा, ऑप्शन सी ऑपरेशन दिव्य शक्ती, ऑप्शन डी ऑपरेशन गोदावरी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ऑपरेशन कावेरी. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. ऑपरेशन कावेरी अंतर्गत सुदानमधून भारतीयांना आणण्यासाठी भारतीय नौदलाने कोणत्या 2 विमानाची निवड केली आहे? ऑप्शन ए C-120J, ऑप्शन बी C-130J, ऑप्शन सी C-125J, ऑप्शन डी C-140J. याचा आन्सर आहे ऑप्शन बी C-130J. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए रामदास फुटाणे, ऑप्शन बी राजा कर्वे, ऑप्शन सी रामदास भटकळ, ऑप्शन डी निखिल जाधव. याचा आन्सर आहे ऑप्शन सी रामदास भटकळ. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए अनुराधा पाटील, ऑप्शन बी फ.मु. शिंदे, ऑप्शन सी संगीता बर्वे, ऑप्शन डी प्रवीण दवणे. याचा आन्सर आहे ऑप्शन डी प्रवीण दवणे. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. यावर्षीची ब्रिक्स देशाची परिषद कुठे होणार आहे? ऑप्शन ए दक्षिण आफ्रिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी ब्राझील, ऑप्शन डी रशिया. याचा आन्सर आहे ऑप्शन ए दक्षिण आफ्रिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या प्रवेशद्वाराला कोणत्या भारतीय खेळाडूचे नाव दिले आहे? ऑप्शन ए MS धोनी, ऑप्शन बी सचिन तेंडुलकर, ऑप्शन सी कपिल देव, ऑप्शन डी राहुल द्रविड. याचा आन्सर आहे ऑप्शन बी सचिन तेंडुलकर. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए मनोज लोहिया, ऑप्शन बी विश्वास नांगरे पाटील, ऑप्शन सी सदानंद दाते, ऑप्शन डी विवेक फणसाळकर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी सदानंद दाते. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात कोणत्या जिल्ह्यातील शाळांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे? ऑप्शन ए हिंगोली, ऑप्शन बी नांदेड, ऑप्शन सी लातूर, ऑप्शन डी जालना. याचा आन्सर आहे ऑप्शन डी जालना. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार 2028 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल? ऑप्शन ए पहिल्या, ऑप्शन बी तिसऱ्या, ऑप्शन सी दुसऱ्या, ऑप्शन डी पाचव्या. याचा आन्सर आहे ऑप्शन बी तिसऱ्या. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार 2028 पर्यंत कोणत्या देशाची अर्थव्यवस्था जगात प्रथम क्रमांकावर असेल? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी ब्रिटन. याचा आन्सर आहे ऑप्शन ए चीन. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन ए बांगलादेश, ऑप्शन बी श्रीलंका, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन डी सिंगापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. पोप इंडिया एक्झरसाइज या उपक्रमाअंतर्गत भारताच्या हवाई दलाचा कोणत्या देशासोबत युद्ध सराव पार पडला? ऑप्शन ए नेपाळ, ऑप्शन बी मलेशिया, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी अमेरिका. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अमेरिका. चा प्रश्न क्रमांक 13. जागतिक पातळीच्या ग्रेट बॅकयार्ड पक्षी गणनेत भारतात किती पक्ष्याची नोंद झाली आहे? ऑप्शन ए 53,750, ऑप्शन बी 54,680, ऑप्शन सी 53,580, ऑप्शन डी 54,690. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 53,750. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. ग्रेट बॅकयार्ड पक्षी गणनेत महाराष्ट्र राज्यात किती पक्ष्यांची नोंद झाली आहे? ऑप्शन ए 8,544, ऑप्शन बी 7,622, ऑप्शन सी 5,670, ऑप्शन डी 6,560. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 7,622. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. जगामध्ये कोणत्या देशात सर्वाधिक पक्ष्याची नोंद झाली आहे? ऑप्शन ए जर्मनी, ऑप्शन बी इंडोनेशिया, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी ब्राझील. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. भारतात कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक पक्ष्याची नोंद झाली आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी बिहार,
ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन डी तामिळनाडू. त्याचा प्रश्न क्रमांक 17. मोहम्मद शहाबुद्दीन यांनी कोणत्या देशाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली आहे? ऑप्शन ए बांगलादेश, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी अफगाणिस्तान, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन ए बांगलादेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. यावर्षीचा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कुठे होणार आहे? ऑप्शन ए न्यूयॉर्क, ऑप्शन बी सिडनी, ऑप्शन सी लंडन, ऑप्शन डी दुबई. याचा आन्सर आहे ऑप्शन बी सिडनी. त्यानंतर बघणार आहोत चालू घडामोडी 26 एप्रिल 2023. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील वादग्रस्त ठरलेला बारसू रिफायनरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? ऑप्शन ए रत्नागिरी, ऑप्शन बी रायगड, ऑप्शन सी सिंधुदुर्ग, ऑप्शन डी मुंबई. याचा आन्सर आहे ऑप्शन ए रत्नागिरी. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्य व्यवस्थापन मूल्यांकनात देशातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला आहे? ऑप्शन ए बांदीपूर, ऑप्शन बी पेरियार, ऑप्शन सी कान्हा, ऑप्शन डी नागरहोल. याचा आन्सर आहे ऑप्शन बी पेरियार. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्य व्यवस्थापना मूल्यांकनात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या वन्यजीव प्रकल्पाला देशात उत्कृष्ट श्रेणी मिळाली आहे? ऑप्शन ए ताडोबा, ऑप्शन बी अंधारी, ऑप्शन सी पेंच, ऑप्शन डी सह्याद्री. याचा आन्सर आहे ऑप्शन सी पेंच. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 22. देशातील राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्य व्यवस्थापन मूल्यांकनात ताडोबा प्रकल्प कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 12, ऑप्शन सी 13, ऑप्शन डी 14. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 14. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. देशातील राष्ट्रीय वन्यजीव प्रकल्प व्यवस्थापनात प्रथम क्रमांक घोषित केलेल्या पेरियार व्याघ्र प्रकल्पाला किती टक्के गुण मिळाले आहे? ऑप्शन ए 94.38%, ऑप्शन बी 92.65%, ऑप्शन सी 90.54%, ऑप्शन डी 94.56%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 94.38%. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. भारतातून एप्रिल 2022 ते मार्च 2023 या काळात किती टन तेलबियांच्या पेंडीची निर्यात झाली आहे? ऑप्शन ए 40,20,000, ऑप्शन बी 43,36,000, ऑप्शन सी 44,34,000, ऑप्शन डी 45,32,000. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 43,36,000. तरचा प्रश्न क्रमांक 25. भारतात मागच्या वर्षीच्या तुलनेत तेलबियांच्या पेंडीच्या निर्यातील किती टक्के वाढ झाली आहे? ऑप्शन ए 82%, ऑप्शन बी 80%, ऑप्शन सी 83%, ऑप्शन डी 85%. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 83%. तरचा प्रश्न क्रमांक 26. आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा कुठे होणार आहे? ऑप्शन ए भुवनेश्वर, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी पॅरिस, ऑप्शन डी दुबई. याचा आन्सर आहे ऑप्शन डी दुबई. नंतरचा प्रश्न क्रमांक 27. प्रकाश सिंग बादल यांचे निधन झाले ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? ऑप्शन ए पंजाब, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी हिमाचल प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पंजाब. नंतरचा प्रश्न क्रमांक 28. प्रकाश सिंग बादल यांना कोणत्या वर्षीचा पद्मविभूषण भूषण पुरस्कार दिला होता? ऑप्शन ए 2018, ऑप्शन बी 2017, ऑप्शन सी 2019, ऑप्शन डी 2020. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2017. तरचा प्रश्न क्रमांक 29. आंतरराष्ट्रीय वन्यजीव संमेलन 27 एप्रिलपासून कोणत्या राष्ट्रीय उद्यानात होणार आहे? ऑप्शन ए पेरियार, ऑप्शन बी पेंच, ऑप्शन सी कान्हा, ऑप्शन डी बांदीपूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी कान्हा. नंतरचा प्रश्न क्रमांक 30. जागतिक बुद्धिसंपदा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? ऑप्शन ए 24 एप्रिल, ऑप्शन बी 23 एप्रिल, ऑप्शन सी 25 एप्रिल, ऑप्शन डी 26 एप्रिल. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 26 एप्रिल. नंतरचा प्रश्न क्रमांक 31. देशातील पहिल्या वॉटर मेट्रोचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए कोची, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी मुंबई. याचा आन्सर आहे ऑप्शन ए कोची. नंतरचा प्रश्न क्रमांक 32. देशातील पहिल्या कोची वॉटर मेट्रोला केरळ सरकार आणि कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे? ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी फ्रान्स. याचा आन्सर आहे ऑप्शन बी जर्मनी. नंतरचा प्रश्न क्रमांक 33. भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि नागरी विभाग महामंडळातर्फे शहरी पर्यावरण गुणवत्ता सुधारण्यासाठी दिला जाणार 2022-23 सालच्या सर्वोत्तम पद्धती पुरस्काराने कोणत्या राज्य शासनाच्या नगररचना व मूल्य निर्धारण विभागाला गौरवण्यात आले? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी महाराष्ट्र. याचा आन्सर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र.
नंतर बघणार आहोत चालू घडामोडी 27 एप्रिल 2023 प्रश्न क्रमांक 34 जागतिक गुंतवणूक शिखर परिषद 2023 ऑक्टोबर महिन्यात कोणत्या देशात होणार आहे? ऑप्शन ए ब्रिटन, ऑप्शन बी सिंगापूर, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ब्रिटन. नंतरचा प्रश्न क्रमांक 35 लॉर्ड डॉमिनिक जॉन्सन हे भारत दौऱ्यावर आलेले कोणत्या देशाचे गुंतवणूक मंत्री आहेत? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी ब्रिटन, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी जपान. याचा आन्सर आहे ऑप्शन बी ब्रिटन. नंतरचा प्रश्न क्रमांक 36 देशात किती नवीन नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे? ऑप्शन ए 150, ऑप्शन बी 153, ऑप्शन सी 157, ऑप्शन डी 155. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 157. नंतरचा प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली आहे? ऑप्शन ए धुळे आणि जळगाव, ऑप्शन बी बीड आणि जालना, ऑप्शन सी पुणे आणि सातारा, ऑप्शन डी गोंदिया आणि नंदुरबार. याचा आन्सर आहे ऑप्शन डी गोंदिया आणि नंदुरबार. नंतरचा प्रश्न क्रमांक 38 कोणाच्या अध्यक्षतेखालील आयोगाने खत प्रकल्पांना पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूवरील व्हॅट कमी करण्याची शिफारस केली आहे? ऑप्शन ए टी व्ही सोमनाथन, ऑप्शन बी व्ही नागेश्वर, ऑप्शन सी सुब्रमण्यम स्वामी, ऑप्शन डी अरविंद पानगडिया. याचा आन्सर आहे ऑप्शन ए टी व्ही सोमनाथन. नंतरचा प्रश्न क्रमांक 39 खत प्रकल्पांना पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूवर आंध्र प्रदेश राज्यात किती टक्के व्हॅट आकारला जातो? ऑप्शन ए 20.6%, ऑप्शन बी 24.5%, ऑप्शन सी 30%, ऑप्शन डी 26%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 24.5%. नंतरचा प्रश्न क्रमांक 40 केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अहवालानुसार कोणते राज्य देशात जलसंवर्धनात प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी बिहार. याचा आन्सर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 41 कोणत्या देशाच्या आयपेस या खाजगी कंपनीचे हकुतो आर मिशन 1 या चंद्रावर लँडिंग करण्यात अपयशी ठरले? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी ब्रिटन, ऑप्शन डी जपान. याचा आन्सर आहे ऑप्शन डी जपान. नंतरचा प्रश्न क्रमांक 42 जपानच्या हकुतो आर मिशन 1 यानाची लांबी किती आहे? ऑप्शन ए 7.55 फूट, ऑप्शन बी 8.44 फूट, ऑप्शन सी 5.66 फूट, ऑप्शन डी 7.58 फूट. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 7.55 फूट. नंतरचा प्रश्न क्रमांक 43 जपानच्या आयपेस या खाजगी कंपनीचे किती सालापर्यंत चंद्रावर मानवी वसाहत स्थापन करण्याची योजना आहे? ऑप्शन ए 2050, ऑप्शन बी 2040, ऑप्शन सी 2030, ऑप्शन डी 2060. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2040. नंतरचा प्रश्न क्रमांक 44 आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या T20 फलंदाजाच्या क्रमवारीत पहिल्या 10 मध्ये कोणत्या एकमेव भारतीय खेळाडूचा समावेश आहे? ऑप्शन ए रोहित शर्मा, ऑप्शन बी विराट कोहली, ऑप्शन सी सूर्यकुमार यादव, ऑप्शन डी श्रेयस अय्यर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी सूर्यकुमार यादव. त्याचा प्रश्न क्रमांक 45 आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये गोलंदाजीच्या क्रमवारीत कोणत्या खेळाडू प्रथम स्थानावर आहे? ऑप्शन ए केसिगो रबाडा, ऑप्शन बी शाहीन आफ्रिदी, ऑप्शन सी मोहम्मद शमी, ऑप्शन डी राशिद खान. याचा आन्सर आहे ऑप्शन डी राशिद खान. तरचा प्रश्न क्रमांक 46 ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार यांना कोणत्या विद्यापीठाने जीवन साधना पुरस्कार दिला आहे? ऑप्शन ए मुंबई विद्यापीठ, ऑप्शन बी भारती विद्यापीठ, ऑप्शन सी पुणे विद्यापीठ, ऑप्शन डी छत्रपती शिवाजी विद्यापीठ. याचा आन्सर आहे ऑप्शन बी भारती विद्यापीठ. नंतरचा प्रश्न क्रमांक 47 अत्याधुनिक युद्ध सामुग्रीची निर्मिती करण्यासाठी कोणत्या देशाने ब्रेव 1 हा उपक्रम सुरू केला आहे? ऑप्शन ए युक्रेन, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी पाकिस्तान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए युक्रेन. त्याचा प्रश्न क्रमांक 48 स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट सिप्री संस्थेच्या 2022च्या अहवालानुसार जगात लष्करी खर्च करण्यात भारत कितव्या स्थानी आहे? ऑप्शन ए प्रथम, ऑप्शन बी द्वितीय, ऑप्शन सी चौथा, ऑप्शन डी पाचवा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी चौथा. त्याचा प्रश्न क्रमांक 49 भारताचा लष्करी खर्च मागील वर्षाच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढला आहे? ऑप्शन ए 7%, ऑप्शन बी 5%, ऑप्शन सी 8%, ऑप्शन डी 6%. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 6%. त्याचा प्रश्न क्रमांक 50 सिप्रीच्या अहवालानुसार जागतिक लष्करी खर्चापैकी सर्वाधिक 39% वाटा कोणत्या देशाचा आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी चीन. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अमेरिका.
नंतरचा प्रश्न क्रमांक 51. जागतिक लष्करी खर्चापैकी भारताचा वाटा किती टक्के आहे? ऑप्शन ए 3.8%, ऑप्शन बी 3.6%, ऑप्शन सी 4.5%, ऑप्शन डी 5.4%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 3.6%. नंतरचा प्रश्न क्रमांक 52. पुणे येथे पार पडलेल्या रोल बॉल विश्व करंडक स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी श्रीलंका, ऑप्शन सी केनिया, ऑप्शन डी बांगलादेश. याचा आन्सर आहे ऑप्शन सी केनिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 53. 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? ऑप्शन ए आसाम, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी गोवा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी गोवा. नंतर बघणार आहोत चालू घडामोडी 28 एप्रिल 2023. प्रश्न क्रमांक 54. BCCIने 2022-23 सत्रासाठी जाहीर केलेल्या महिलांच्या क्रिकेट करारामध्ये अ गटात कोणाचा समावेश नाही? ऑप्शन ए ऋषा घोष, ऑप्शन बी स्मृती मानधना, ऑप्शन सी हरमनप्रीत कौर, ऑप्शन डी दीप्ती शर्मा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ऋचा घोष. नंतरचा प्रश्न क्रमांक 55. भारत दौऱ्यावर आलेले ली शांगपू हे कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी ब्राझील, ऑप्शन डी पाकिस्तान. याचा आन्सर आहे ऑप्शन बी चीन. नंतरचा प्रश्न क्रमांक 56. भारत आणि चीन संरक्षण मंत्र्याची द्विपक्षीय बैठक कुठे पार पडली? ऑप्शन ए अरुणाचल प्रदेश, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी लडाख, ऑप्शन डी सिक्कीम. याचा आन्सर आहे ऑप्शन सी लडाख. नंतरचा प्रश्न क्रमांक 57. देशातील वन संवर्धन वन जीव संरक्षणामध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल कोणत्या राज्य सरकारने जे दत्ता व डॉक्टर एस पवार यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी आसाम, ऑप्शन डी मध्य प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 58. एस जयशंकर हे कोणत्या देशाला भेट देणारे भारताचे पहिले परराष्ट्र मंत्री ठरले आहे? ऑप्शन ए कोलंबिया, ऑप्शन बी सुदान, ऑप्शन सी तैवान, ऑप्शन डी फिनलंड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए कोलंबिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 59. एप्रिल जून 2023 या तिमाहीसाठी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र NSC साठी नवीन व्याजदर किती आहे? ऑप्शन ए 6.8%, ऑप्शन बी 7%, ऑप्शन सी 7.7%, ऑप्शन डी 8%. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 7.7%. नंतरचा प्रश्न क्रमांक 60. महाराष्ट्र राज्यात कुठे राष्ट्रीय कर्करोग इन्स्टिट्यूटचे लोकार्पण झाले आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी नाशिक. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नागपूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 61. पंतप्रधान स्वनिधी योजनेतून आतापर्यंत महाराष्ट्रात किती कर्ज वाटप झाले आहे? ऑप्शन ए 4,000 कोटी रुपये, ऑप्शन बी 4,500 कोटी रुपये, ऑप्शन सी 4,378 कोटी रुपये, ऑप्शन डी 4,606 कोटी रुपये. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 4,606 कोटी रुपये. नंतरचा प्रश्न क्रमांक 62. पंतप्रधान स्वनिधी योजनेत पहिल्यांदा लाभार्थींना किती रुपये कर्ज मिळते? ऑप्शन ए 10,000 रुपये, ऑप्शन बी 15,000 रुपये, ऑप्शन सी 20,000 रुपये, ऑप्शन डी 25,000 रुपये. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 10,000 रुपये. नंतरचा प्रश्न क्रमांक 63. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत स्पर्धा कुठे सुरू आहे? ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी अस्ताना, ऑप्शन सी पॅरिस, ऑप्शन डी लंडन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अस्ताना. नंतर बघणार आहोत चालू घडामोडी 29 एप्रिल 2023. प्रश्न क्रमांक 64. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कुणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए मनोज सौनिक, ऑप्शन बी स्वाधीन शास्त्रीय, ऑप्शन सी संजय कुमार, ऑप्शन डी SP सिन्हा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मनोज सौनिक. नंतरचा प्रश्न क्रमांक 65. महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेले मनोज सौनिक हे कोणत्या वर्षीच्या बॅचचे IAS अधिकारी आहेत? ऑप्शन ए 1986, ऑप्शन बी 1987, ऑप्शन सी 1988, ऑप्शन डी 1985. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 1987. नंतरचा प्रश्न क्रमांक 66. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सेवा हक आयुक्तपदी कुणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए सुजाता सोनिक, ऑप्शन बी श्रीकर परदेशी, ऑप्शन सी मनुकुमार श्रीवास्तव, ऑप्शन डी अजय मेहता. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मनुकुमार श्रीवास्तव. नंतरचा प्रश्न क्रमांक 67. मनुकुमार श्रीवास्तव यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सेवा हक आयुक्तपदी किती वर्षासाठी नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 5. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 5. नंतरचा प्रश्न क्रमांक 68. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात किती नवीन FM केंद्राचे उद्घाटन केले? ऑप्शन ए 91, ऑप्शन बी 90, ऑप्शन सी 75, ऑप्शन डी 81. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 91.
तरचा प्रश्न क्रमांक 69. देशात एकूण किती जिल्ह्यांमध्ये आकाशवाणीच्या FM सेवाचा विस्तार झाला आहे? ऑप्शन ए 80, ऑप्शन बी 84, ऑप्शन सी 90, ऑप्शन डी 75. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 84. तरचा प्रश्न क्रमांक 70. महाराष्ट्र राज्यात आकाशवाणीची किती नवीन FM ट्रान्समीटर बसवण्यात आली आहे? ऑप्शन ए 6, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 7, ऑप्शन डी 9. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 7. नंतरचा प्रश्न क्रमांक 71. पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या नवीन FM केंद्रामध्ये सर्वाधिक राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी किती केंद्राचा समावेश आहे? ऑप्शन ए 12, ऑप्शन बी 10, ऑप्शन सी 11, ऑप्शन डी 13. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 13. त्याचा प्रश्न क्रमांक 72. मागील 9 वर्षात भारतात किती पाणथळ जागाचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे? ऑप्शन ए 49, ऑप्शन बी 50, ऑप्शन सी 55, ऑप्शन डी 45. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 49. तरचा प्रश्न क्रमांक 73. भारतात रामसर यादीत समाविष्ट झालेल्या पाणथळांची एकूण संख्या किती झाली आहे? ऑप्शन ए 80, ऑप्शन बी 75, ऑप्शन सी 85, ऑप्शन डी 88. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 75. नंतरचा प्रश्न क्रमांक 74. आशियातील रामसर पाणथळ ठिकाणाचे सर्वात मोठे क्षेत्र कोणत्या देशात आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी श्रीलंका, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी सिंगापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 75. नंदा तलाव हे कोणत्या राज्यातील पहिले आणि एकमेव रामसर यादीत समावेश झालेले पाणथळ ठिकाण आहे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी गोवा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी गोवा. तरचा प्रश्न क्रमांक 76. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना कोणत्या महानगरपालिकेची आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी ठाणे, ऑप्शन डी नाशिक. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मुंबई. तरचा प्रश्न क्रमांक 77. भारताच्या प्रमुख 8 क्षेत्राचा विकास दर मार्च महिन्यात किती टक्केवर पोहोचला आहे? ऑप्शन ए 3.4%, ऑप्शन बी 3.6%, ऑप्शन सी 3.5%, ऑप्शन डी 3.8%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 3.6%. तरचा प्रश्न क्रमांक 78. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार कोळसा क्षेत्रातील उत्पादनात किती टक्के वाढ नोंदवली आहे? ऑप्शन ए 12.2%, ऑप्शन बी 13%, ऑप्शन सी 14%, ऑप्शन डी 16%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 12.2%. नंतरचा प्रश्न क्रमांक 79. आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारताचा 8 प्रमुख क्षेत्राचा विकास दर किती टक्के राहिला? ऑप्शन ए 7.5%, ऑप्शन बी 7.8%, ऑप्शन सी 7.6%, ऑप्शन डी 8%. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 7.6%. नंतरचा प्रश्न क्रमांक 80. भारताच्या अर्थव्यवस्थेत मार्च महिन्यात नैसर्गिक वायू उत्पादनातील वाढ किती टक्क्यापर्यंत मर्यादित राहिली? ऑप्शन ए 2.4%, ऑप्शन बी 2.7%, ऑप्शन सी 2.5%, ऑप्शन डी 2.8%. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2.8%. नंतरचा प्रश्न क्रमांक 81. ब्रिटनच्या गुंतवणूक मंत्र्यांनी महाराष्ट्र राज्यात कुठे ब्रिटिश व्यापार कार्यालयाचे उद्घाटन केले? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी ठाणे, ऑप्शन डी नागपूर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पुणे. नंतरचा प्रश्न क्रमांक 82. प्रकल्पाच्या संख्येचा विचार करता कोणत्या देश ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचा गुंतवणूकदार आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी जपान. याचा आन्सर आहे ऑप्शन बी भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 83. भारतीय आयुर्विमा महामंडळ LICच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए दीपक शर्मा, ऑप्शन बी उर्जित पटेल, ऑप्शन सी राजीव मेहता, ऑप्शन डी सिद्धार्थ मोहंती. याचा आन्सर आहे ऑप्शन डी सिद्धार्थ मोहंती. तरचा प्रश्न क्रमांक 84. महाराष्ट्र सरकारने गुंतवणूक वाढीसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? ऑप्शन ए मलेशिया, ऑप्शन बी मॉरिशस, ऑप्शन सी ब्रिटन, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन बी मॉरिशस. नंतरचा प्रश्न क्रमांक 86. मॉरिशस देशात अनावरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची उंची किती आहे? ऑप्शन ए 12 फूट, ऑप्शन बी 15 फूट, ऑप्शन सी 20 फूट, ऑप्शन डी 22 फूट. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 12 फूट. तरचा प्रश्न क्रमांक 87. देशात CSR निधीतून विकास कामासाठी खर्च करण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी आसाम, ऑप्शन डी महाराष्ट्र. याचा आन्सर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र. तरचा प्रश्न क्रमांक 88. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? ऑप्शन ए नितीन करमळकर, ऑप्शन बी रघुनाथ माशेलकर, ऑप्शन सी नरेंद्र जाधव, ऑप्शन डी राणी बंग. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नितीन करमळकर.
नंतरचा प्रश्न क्रमांक 89. ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सनुसार जगात कोण सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे? ऑप्शन ए बेज जोसेफ, ऑप्शन बी टिम कुक, ऑप्शन सी बिल गेट्स, ऑप्शन डी बर्नार्ड अर्नॉल्ट. याचा आन्सर आहे ऑप्शन डी बर्नार्ड अर्नॉल्ट. नंतरचा प्रश्न क्रमांक 90. जगात श्रीमंताच्या यादीत भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए 12, ऑप्शन बी 10, ऑप्शन सी 13, ऑप्शन डी 11. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 13. नंतरचा प्रश्न क्रमांक 91. देशात मार्च महिन्यात किती आधार कार्डचे प्रमाणीकरण KYC झाले आहे? ऑप्शन ए 2.31 अब्ज, ऑप्शन बी 3 अब्ज, ऑप्शन सी 2.67 अब्ज, ऑप्शन डी 3.50 अब्ज. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 2.31 अब्ज. नंतरचा प्रश्न क्रमांक 92. देशात आधार प्रमाणीकरणात मार्च महिन्यात फेब्रुवारीच्या तुलनेत किती टक्के वाढ झाली आहे? ऑप्शन ए 13.5%, ऑप्शन बी 14.5%, ऑप्शन सी 12.6%, ऑप्शन डी 16.3%. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 16.3%. नंतरचा प्रश्न क्रमांक 93. शांघाय सहकार्य संघटनेच्या परिवहन मंत्र्यांची बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली? ऑप्शन ए राजनाथ सिंग, ऑप्शन बी रघुराम राजन, ऑप्शन सी नितीन गडकरी, ऑप्शन डी अनुराग ठाकूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नितीन गडकरी. नंतरचा प्रश्न क्रमांक 94. शांघाय सहकार्य संघटनेची परिवहन मंत्र्यांची बैठक कुठे पार पडली? ऑप्शन ए नवी दिल्ली, ऑप्शन बी लाहोर, ऑप्शन सी मॉस्को, ऑप्शन डी शांघाय. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली. नंतरचा प्रश्न क्रमांक 95. देशामध्ये कोणते राज्य खासदार निधी खर्च करण्यात आघाडीवर आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी कर्नाटक, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन बी कर्नाटक. मित्रांनो, अशा चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या वाचनात काय चूक वाटल्यास मला क्षमा असावी.